बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 8% लोकसंख्या ही हिंदूंची तिथे राहिलेली आहे आणि ही 8% हिंदूंची लोकसंख्या सुद्धा आज घडीला प्रचंड प्रमाणामध्ये दहशतीच्या वातावरणाखाली त्या ठिकाणी काम करते. मुळातच मागच्या काही काळामध्ये मोहम्मद युनूस सरकार हे संपूर्णतः अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणूनच हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड त्या ठिकाणी असो, हिंदूंच्या जमिनी बळकावणं असो किंवा हिंदूंची मोठ्या प्रमाणामध्ये हत्या करण्याचं काम हे बांगलादेशमध्ये राजरोसपणे त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईशनंदेच्या आरोपाखाली जमावानं दीपूचंद्र दास याची निर्घृणपणे हत्या केलेलं सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आणि एक प्रकारे त्यांच्या जीवाशी संबंधित जो धोका निर्माण झालेला आहे त्याच्या विरुद्ध एक प्रकारे चीड आणणारं वातावरण निर्माण झाल्यामुळेच आता भारतामध्ये सुद्धा बांगलादेश विरुद्ध बांगलादेशच्या उच्चायुक्तासमोर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं हिंदुत्ववादी संघटना करताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध एक प्रकारे चिंता व्यक्त केलेली आहे. मुळातच मागच्या काही दशकांमध्ये पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे तिथल्या अल्पसंख्याकांवर म्हणजेच तिथले शीख समुदाय त्याचबरोबर हिंदूंवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होताना आपल्याला दिसत होता. मुळातच आज घडीला पाकिस्तानमध्ये केवळ 2% एवढीच हिंदूंची संख्या त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि ते सुद्धा तिथे दहशतीच्या वातावरणाखाली राहत आहेत. पाकिस्तानचाच कित्ता आता बांगलादेश त्या ठिकाणी राबवताना आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच एकेकाळी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळेस साधारणतः 30% लोकसंख्या ही हिंदूंची होती, ती आज घडीला कमी होऊन बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 8% एवढीच राहिलेली आहे आणि ही 8% बांगलादेशमधली हिंदूंची लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दहशतीच्या वातावरणाखाली त्या ठिकाणी काम करते. फेब्रुवारी 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता अशाच प्रकारे मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदूंवर हत्या त्याचबरोबर हिंदूंवर अटॅक करणं हा प्रकार त्या ठिकाणी वाढू शकतो. त्याचबरोबर मतांचं ध्रुवीकरण करून कशा प्रकारे जहाल इस्लामिक संघटना या सत्तेमध्ये येतील यासाठी तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज आणि अप्रत्यक्षपणे मोहम्मद युनूस सरकार त्यांना पाठिंबा देताना आपल्याला दिसतंय. NCP म्हणजेच नॅशनल सिटीजन्स पार्टी सारखी तिथली एक पॉलिटिकल पार्टी जिला तिथल्या जमाते इस्लामी या जहाल इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पाठिंबा आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या हिंसाचारामध्ये गुंतलेली आहे आणि या हिंसाचाराचा वापर करून भारत विरुद्ध जहाल भूमिका त्या ठिकाणी घेणं, हिंदूंविरुद्ध जे आहे अत्याचार वाढवणं, हिंदूंची हत्या करणं या माध्यमातून ते एक प्रकारे मताचं राजकारण त्या ठिकाणी खेळताना पाहतायत आणि यातूनच त्यांना सत्तेवर आरूढ व्हायचंय. आतापर्यंत बांगलादेशची परिस्थिती पाहता असं वाटत होतं की कुठेतरी मोहम्मद युनूस सरकार हे अपयशी ठरलेलं आहे आणि मोहम्मद युनूस हे महाभारतातल्या धृतराष्ट्रासारखे डोळे मिटून शांत त्या ठिकाणी बसलेले आहेत. पण महाभारतातल्या धृतराष्ट्रासारखा मोहम्मद युनूस याचा रोल नाही, तर कुठेतरी शकुनी मामासारखा अप्रत्यक्षपणे या सगळ्या हिंसाचाराला पाठिंबा देण्याचा या मोहम्मद युनूसचा डाव आहे की काय अशी शंका आज घडीला निर्माण झालेली आपल्याला दिसते. मागचा सगळा इतिहास पाहता पाकिस्तान हा भारत विरोधी भूमिका घेतच आलेला आहे, हिंदूंविरुद्ध जबरदस्त त्या ठिकाणी अत्याचार करत आलेला आहे आणि भारतासमोर चायना आणि पाकिस्तान एकत्रितपणे सामरिकरित्या वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आपल्या समोर त्या ठिकाणी उभे करतायत. पण त्यात आता भरीत भर म्हणून थर्ड फ्रंट हा भारतासमोर उभा राहिलेला आहे आणि तो म्हणजे बांगलादेशचा फ्रंट. बांगलादेशमध्ये असेच जर हिंदूंविरुद्ध अत्याचार होत राहिले तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या अल्पसंख्याकांची म्हणजेच हिंदू त्याचबरोबर शीख धर्मियांची वाटचाल ही भारताच्या दिशेने त्या ठिकाणी होईल, म्हणजेच निर्वासितांचा लोंढा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येईल. या अनुषंगानं भारतासमोर नवीन सुरक्षेशी संबंधित आव्हानं निर्माण होतील. त्याचबरोबर जनसंख्येचा लोंढा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आल्यामुळे त्याच्याशी संबंधित सामाजिक आणि राजकीय प्रश्न सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारतासमोर निर्माण होऊ शकतील. हे जर थांबवायचं असेल तर भारताला आता प्रोएक्टिव्हली बांगलादेशमधल्या सगळ्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जर गरज आहे आणि चर्चेच्या माध्यमातून साध्य होत असेल तर अशा प्रकारे हिंदूंवर होणारे अत्याचार हे त्वरित थांबण्यासाठी भारताला काही पावलं उचलावी लागणार आहेत आणि जर असं झालं नाही तर जसं 1971 मध्ये भारतानं प्रोएक्टिव्ह भूमिका घेऊन त्यावेळेसच्या ईस्ट पाकिस्तानला म्हणजेच आजच्या बांगलादेशला स्वतंत्र केलं होतं, तशीच काहीशी निर्णायक सामरिक भूमिका सुद्धा भविष्यामध्ये घ्यायची जर गरज पडली तर भारताच्या लष्कराला त्यासाठी तयार राहावं लागणार आहे.